आज आपण बनवणार आहोत लसणाची झणझणीत अशी चटणी. तर तुम्हाला दिसतंय पहा व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे. लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पण दिसतोय तुम्हाला आणि याच्यामध्ये आपण जिरे घेतलेले आहेत पहा. याचं सगळ्याचं आपल्याला इथं वाटण करायचं आहे. व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहा. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण लसूण आणि लाल मिरची याची झणझणीत चटणी पाट्यावर वाटून बनवणार आहोत. ही गावरान पद्धतीची चटणी भाकरी, पोळी किंवा भातासोबत चविष्ट लागते. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात केलेलीच आहे आता. आता ही चटणी जी आहे ती सुरुवातीला मिठामध्ये मीठ आणि लाल मिरची एकत्र घेऊन ती वाटायची आहे. म्हणजे ती थोडीशी बारीक होते मिठामुळे. खरं तर खडे मीठ पाहिजे, पण माझ्याकडे ते नव्हतं. खडे मिठामुळे ते लगेच बारीक होतं पहा. आता आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत ह्या फार तिखट पण नाहीत आणि फार अशा कमी तिखट पण नाहीत. अशा मध्यम प्रतीच्या आहेत. त्या मी 1 तास, दीड तास अशा पाण्यात भिजवलेल्या आहेत पहा. तरी पण आपल्याला इथं पाणी घ्यावं लागणार आहे. कारण आपण पाट्यावर चटणी वाटत आहोत. मिक्सरमध्ये ते अशा पद्धतीत बारीक होतं पहा लगेच. पण इथं मात्र ते बस बारीक होणार नाही. आपल्याला थोडं वेळोवेळी त्याच्यात पाणी टाकावं लागणार आहे. थोडं-थोडं घ्यायचंय पाणी, चमचा, दीड चमचा छोटा असं. अशा पद्धतीने थोडं-थोडं घेऊन ते वाटायचंय आपल्याला. अतिशय जुन्या पद्धतीची रेसिपी आहे, पण लाल चटणी नेहमीच लोक करून खात असतात पहा. लसणाची चटणी त्याला आपण म्हणतो, कारण याच्यामध्ये लसूण जास्त वापरलेला असतो. जवळ-जवळ जर 1 पट जर मिरची असेल तुमची, तर त्याच्या निम्मा तरी लसूण इथं वापरतात पहा. लसणाच्या चटणीमध्ये आपण जिरे घालत असतो पहा. त्याच्यामुळे ही चटणी थोडीशी वेगळी लागते जरा चवीला. अशी जोर देऊन ती वाटावं लागते. पाट्यावर वाटायचं काही एवढं अवघड नाहीये. पण आपण ते नेहमी करत नाही त्याच्यामुळे आपल्याला तसं ते अवघड वाटतं. आता थोडी बरीचशी चटणी आपली वाटत आलेली आहे पहा. पाट्यावरच्या चटणीची चव ही वेगळीच चव असते मिक्सरमध्ये आणि ज्यांनी खाल्लेलं आहे पाट्यावरची चटणी, त्यांना त्याची आठवण येत असते पहा मधून-मधून. पण ज्यांनी मिक्सरचंच खाल्लेलं आहे वाटलेलं, त्यांना मात्र ही चव माहिती नाहीये पहा. आता अशा पद्धतीमध्ये थोडंसं बी राहिलेलं आहे आपलं, पण आपल्याला अजून त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे बारीक करायचे आहेत. जिरे आपण इथं तसे थोडेच घेतलेले आहेत, कारण आपल्याला पुन्हा फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा जिरे टाकायचे आहेत पहा. लसूण याला भरपूर लागतो पहा. आपण फोडणीत सुद्धा इथं लसूण टाकणार आहेत. लसणासोबत ते अजून बारीक होणार आहे पहा. लसणाची चटणीने फार तोंडाला चव येते पहा. चवदार अशी ही उन्हाळ्याच्या दिवसात तर भाजी आणि भाकरीबरोबर एकदम चांगली लागते. तशी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता, चपातीसोबतही तुम्हाला ती खाता येते. लसणासोबत ती अजून बारीक होणार आहे पहा चटणी. लसूण भरपूर घालायचा. आता आपण ही चटणी तशी घरातच बसून खाणार, पण शेतात वगैरे गेल्यानंतर फार छान लागते पहा. ही रेसिपी तुम्ही जरूर एकदा करून बघा. तोंडाला चव आणते पहा, ताटाची शोभा वाढवते. आमच्या एका नातेवाईकाने तर आजारी असताना एक जणाने विचारलं, "काय आणू खायला?" तर त्यांनी सरळ सांगितलं, "मला लसणाची चटणी घेऊन या" म्हणून. म्हणजे इतकी चवदार असते पहा ही चटणी. अर्थात त्यांना ती खायची नव्हती, पण इच्छा मात्र व्यक्त केली. वाटून झाली ही चटणी. आता या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची पहा. याच्या आधी मी एक चटणी टाकली होती पहा, लाल चटणी. तर तिला आपण फोडणी दिलेली नव्हती. तो नुसता भेळा होता फक्त तेल टाकून खाण्यासारखा. ह्या चटणीला आपण मात्र फोडणी देणार आहेत. फोडणी दिल्यामुळे अजूनच चवीमध्ये वाढ होते आणि पण तेल थोडं टाकणार आहेत आपण. ज्याला जसं तेल पाहिजे असेल, त्या पद्धतीने तेल लोकं घेऊ शकतात. आता हे घाण्याचं तेल आहे आमचं. घाण्याचं तेल थोडं जास्त कमी वापरलं तरी काही नाही. टाकले पण मोहरी टाकली पहा, जिरे टाकलेले आहेत. अगोदर पण आपण जिरे वाटायला घेतलेत आणि लसणाचे मी असे उभे काप केलेले आहेत पहा याच्यामध्ये.
खाताना ते दाताखाली आल्यावर चांगले लागतात. लसूण चटणीमध्ये पण छान दिसतो एकदम. हिंग पण घेतलाय पहा आपण. थोडंसं परतून घ्यायचंय जरा. हिंग घेतलाय टाकून. आता हिंगामुळे पचन चांगलं होतं. निर्जंतुक पण आहे. आता ही चटणी त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची पहा आणि चांगली परतायची आहे. ही चटणी 4-5 दिवस तर बाहेर राहते. फ्रीजमध्ये तुम्ही 15-20 दिवस सुद्धा ठेवू शकता पहा. चांगली परतून घ्यायची. पण इतक्या दिवस चालते ती, पण ती राहत नाही पहा. चटणी चालते, पण ती राहील तेव्हा. पटकन केली का आपल्याला खावीशीच वाटते, त्याच्यामुळे आपण ती जास्त कमी का होईना खात राहतो. अशा या चटण्या जेवणाची लज्जत वाढवतात पहा. कधी-कधी आपल्याला भाजी नाही खावीशी वाटत, पण अशी चटणी खावीशी वाटते. चांगली परतून घ्यायची पहा तेल सुटेपर्यंत त्याला. भाकरीसोबत, दही भातासोबत, चपातीसोबत तुम्ही आरामशीर खाऊ शकता. पोळीला चुळूनही तुम्ही खाऊ शकता पहा. भाजी नसेल तर एखाद्या वेळेस चटणीवर काम भागू शकतं. मी आज ही चटणी खाण्यासाठी मुद्दाम भाकरी केलेली पहा, ज्वारीची आणि कांदा पण कापून ठेवलाय आता. चटणी झाली पहा आपल्याला ताटात काढून घ्यायची आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. ह्याच्यामध्ये आपण आता लिंबू पिळून घेतलेलं आहे पहा. लिंबू हे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. त्याच्यामुळे ती जास्त दिवस टिकण्याला मदत होते. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पारंपरिक व्हिडिओ पाहत राहा. चटणी छानपैकी तयार झाली पहा. आता खाण्याचा मोह काही मला आवरत नाहीये. छान स्ट्रक्चर आलंय त्याला मिक्सरसारखी अशी फार पिठासारखी नाही झालेली. असं रवाळ स्ट्रक्चर पाहिजे म्हणजे खाण्यात पण मजा येते जरा. कलर चांगला आलाय. आता भाकरी केलेलीच आहे मी. मी आता त्याच्यावरती मस्तपैकी ताव मारणार आहे. कांदा कापून ठेवलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशी चटणी नक्की ट्राय करा पहा.